नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 डेज स्ट्रॅटर्जी पाहणार आहोत संहिताच्या पेपरसाठी। तर आपला पहिला पेपर असणार संहिताचा पेपर। तर त्यामध्ये आपल्याला अष्टांग हृदय आणि चरक सूत्रस्थान हे आपल्याला पेपरमध्ये असणार आहे। त्यामध्ये आपल्याला किती की आपला हा एक पेपर असणार आहे संहिताचा, त्यामध्ये आपल्या 100 मार्कचा हा पेपर असणार आहे आणि पेपर एकच असणार आहे आपल्याला। तर आपल्या कसं त्यामध्ये 50 मार्कचं वेटेज दिलेलं आहे, अष्टांग हृदयचं 50 मार्कला वेटेज आहे आणि चरक संहिताचं 50 मार्कचं वेटेज, अशा प्रकारे आपला पूर्ण पेपर असणार आहे। तर या दिवसामध्ये आपल्याला आता काही विद्यार्थ्यांचा जवळपास या संहिताचा छानपैकी अभ्यास झालेला असेल, त्यांनी हा व्हिडिओ म्हणजे ही स्ट्रॅटर्जी एक रिव्हिजन स्ट्रॅटर्जी म्हणून पण वापरू शकतात की कशा प्रकारे एक रिव्हिजन करू शकतो। आणि ज्या विद्यार्थ्याचा आणखी सुद्धा अभ्यास नाही त्यांनी काय करू शकतात की हे सांगितल्याप्रमाणे असा अभ्यास करून 15 दिवसांमध्ये छान अभ्यास करून ह्या विषयामध्ये पास होऊ शकता तुम्ही। पण ह्यासाठी तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल आणि ही स्ट्रॅटर्जी 15 दिवसामध्ये तुमचा जवळपास ऑलमोस्ट हे दोन्ही सिलेबस कव्हर होऊन जाईल, अष्टांग हृदयाचा आणि चरक संहिताचा दोन्ही सिलेबस कव्हर होऊन जाईल। पण यासाठी तुम्हाला छान अभ्यास करायचा वगैरे। तर चला स्ट्रॅटर्जीला बघूया। आता आपल्याला काय पाहिजे स्ट्रॅटर्जी, आता पहिले पाहिजे आपल्याला अष्टांग हृदय। तर अष्टांग हृदयाचं आपलं किती 50 मार्कचं वेटेज असणार आपल्या पेपरमध्ये। तर त्यामध्ये आपल्याला कसं 50 मार्कचं वेटेज सांगितलेलं आहे आपल्याला। आता त्यामध्ये आपल्याला 7 दिवसाचा प्लॅन केला आहे। त्यामध्ये काय करायचं आपल्याला की जो पहिला अध्याय असणार आपला आयुष्कामनी अध्याय आणि दुसरा अध्याय असणार दिनचर्या अध्याय। तर ह्या दोन्ही अध्यायाला काय करायचं आपल्याला एका दिवसामध्ये पूर्ण अभ्यास करायचा। आयुष्कामनी अध्याय आणि दिनचर्या अध्याय हे खूप सोपे अध्याय आहे। आयुष्कामनी अध्याय आणि दिनचर्या अध्याय यामध्ये तुम्ही आपण आपल्या चॅनलवरती याचे IMP दिलेले आहेत की इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून आयुष्कामनी अध्याय आणि दिनचर्या अध्यायाचे वगैरे। तर ते तुम्ही तेवढे जरी केले तर तुमचे जवळपास होऊन जाईल। आणि ज्या विद्यार्थ्याला आणखी वाटतं नाही सर पुरेसं नाही तर ते आणखी सुद्धा ते करू शकता, पूर्ण तुम्ही अध्यायाचा अभ्यास करू शकता। सुरुवातीला तुम्ही सगळ्याच अध्यायाचा अभ्यास करणं गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला नाही, आणि एक दिवसामध्ये तुम्हाला हे दोन्ही कंप्लीट करायचे आहे। तसंच जर पुढे पाहायला गेलं तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला ऋतुचर्या अध्याय आणि कोणता रोगन उत्पादनीय अध्याय हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी अध्याय करायचं आहे। यामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही काय केलं होतं की पहिल्या दिवशी तुम्ही आयुष्कामनी अध्याय केलता, तसंच दिनचर्या अध्याय केलता। तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ऋतुचर्या अध्याय आणि काय करायचं आहे रोग उत्पादनीय अध्याय करायचं आहे। पण त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे की काल जो अभ्यास केला होता म्हणजे काय करायचं रिव्हिजन करायची की यामध्ये तुम्हाला की ऑन सेकंड डे जो दुसरा दिवस असेल दिवस असेल त्यामध्ये तुम्हाला रिवाइज फर्स्ट डे अध्याय आणि देन गो फॉर द सेकंड डे टार्गेट। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे जो दुसरा दिवस असेल त्यामध्ये तुम्हाला जाण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे जो पहिल्या दिवशी तुम्ही जे अभ्यास केला होता ते अगोदर हे वरचे अध्याय तुम्हाला रिवाइज करायचे, जसे की आयुष्कामनी अध्याय जो पहिल्या दिवशी तुम्ही रिवाइज केला असेल आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्हाला ते नंतरचे करायचं, आदल्या दिवशी जे रिवाइज करायचं तुम्हाला आणि नंतर मग हे अर्ध्या एक तासामध्ये तुमचं रिव्हिजन झालं छानपैकी तर तुम्हाला मग जायचं पुढं कोणता ऋतुचर्या अध्याय आणि रोग उत्पादनीय अध्यायाकडे जायचं तुम्हाला। हे अध्याय तुम्हाला हे दुसऱ्या दिवशी 2 अध्याय कंप्लीट करायचे, मग जायचं तुम्हाला मग हे आता एक कसं आहे की आता रिव्हिजनची एक स्ट्रॅटर्जी सांगतो की तुम्ही दुसऱ्या दिवशी काय करता पहिल्या दिवशी टार्गेट रिवाइज करतात। आता रिव्हिजन कशी करायची तुम्हाला आणखी एक मस्त सांगतो की काय करायचं आहे तुम्हाला एक पेज घ्यायचं आहे आणि त्या पेजवरती तुम्हाला असे पॉईंट्स लिहायचे आहेत। त्या पॉईंट्समध्ये आता समजा आपण मात्राशिते अध्याय, तर मात्राशितेमध्ये अध्यायामध्ये काय आहे आलसके विसूचिका आहे अजीर्ण आहे विरुद्ध आहार आहे एवढे पॉईंट दिले आहेत समजा असे। तर मग तुम्हाला काय करायचे हे पॉईंट सगळे एक कागदावरती म्हणजे एक पेजवरती लिहून घ्यायचे आणि त्याचा पॉईंट लिहायचे आणि काय करायचं जेव्हा तुमचं ते सगळं रिव्हिजन वगैरे झालं असेल किंवा तुमचा अभ्यास झाला असेल तो अध्याय त्याचे 1-2 दिवसानंतर तुम्हाला काय करायचं ते पॉईंट्स लिहिलेले असतील तुम्ही ज्या दिवशी तुम्ही अभ्यास केला असेल त्या दिवशी, आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की ते नंतर रिव्हिजन करताना डोळे बंद करायचे आणि तो अध्याय की तो समजा मात्राशिते अध्याय, तर मग तुम्हाला ते पॉईंट वाचायचं काय अलसक वाचलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की अलसकमध्ये काय काय वाचलं आपण। जर लक्षात नसेल येत तर समजून जायचं की तुमचं कुठं तरी रिव्हिजन कमी आहे तर ते रिव्हिजन, आणि जर मग तुम्हाला लक्षात जर आलं की यार अलसक हे असं असेल अलसकामध्ये काय आहे काय नाही, तर अलसकमध्ये काय राहतं की अलसकमध्ये काय होतं की जे अपक्व अन्न ते आळसाप्रमाणे काय पडून राहतं पक्वाशयामध्ये आपल्या पडून राहतं। तर असं लक्षात जर वगैरे आलं तुम्हाला जर समजून गेलं तर मग तुम्ही हे लिहू शकता, डायरेक्ट पॉईंट करायचं टिक करायचं की एवढं ध्यानात येतं। मग विसूचिका मग ध्यानात येतं विसूचिका काय आहे विसूचिकामध्ये सुया टोचल्याप्रमाणे वेदना वगैरे होतात। मग तुम्हाला असंच ते जेव्हा ध्यानात येतं की आमाचा हा प्रकार आहे अपक्व अन्नाचा प्रकार आहे तर मग तुम्हाला समजलं मग टिक करायचं की जो बरोबर मग तुमच्या लक्षात येते। आणि ज्या पॉईंटचं तुम्हाला लक्षात येत नाही तिचं समजा अजीर्ण तुमच्या काही लक्षात आलं नाही तर मग काय करायचं बुक उघडायची आणि पुन्हा वाचायचं, मग अजीर्ण वाचून काढायचं नसतं मग काय नाही, मग टू द पॉईंट तुम्हाला काय लक्षात राहते काय लक्षात राहत नाही तुम्हाला पेपर अगोदर समजून
समजून जाईल आणि तुम्ही तसं पॉईंट वाईज जर करताल तर तुमचं इझिली रिव्हिजन होऊन चांगल्यापैकी तुमच्या लक्षात राहील. आता पुढच्या आपल्याला तिसऱ्या दिवशी काय पाहिजे. आता आपलं 2 दिवसाचं पाहिलं आपण की पहिल्या दिवशी काय केलं आपण. पहिल्या दिवशी आयुष्कामनी अध्याय दिनचर्या, दुसऱ्या दिवशी ऋतुचर्या अध्याय आणि त्याच दिवशी काय केलं रोगन उत्पादनीय अध्याय. आणि काय करायचं नवीन अध्याय सुरू करायच्या अगोदर जे मागच्या दिवशी आपण केलं होतं त्याचं एकदा रिव्हिजन करायची वगैरे आपल्याला. आता टू द पॉईंट पुढे जर गेलं तिसऱ्या दिवशी काय करायचं आपल्याला काय करायचं द्रव्यविज्ञान नियम अध्याय आणि त्यानंतर मग जर पुढं पाहायला गेलं तर मग अन्नस्वरूपी अध्याय हे आपल्याला 2 अध्याय आपल्याला करायचे आहेत. कोणचे तिसऱ्या दिवशी बी तोच रूल काय होईल की पहिलं काय करायचं दुसऱ्या दिवशी जे आपण वाचलं ते अगोदर रिव्हिजन करायची आणि मग जायचं तिसऱ्या दिवशीचे आपल्या पॉईंटकडे. मग अशा प्रकारे मग चौथ्या दिवशी तसंच गेलं. जर चौथ्या दिवशीकडे पाहायला गेलं त्याच प्रकारे मग आपल्याला हे 2 अध्याय काय करायचे अन्नरक्षा अध्याय आणि मात्राशीती अध्याय खूप महत्त्वाचे अध्याय. यामध्ये मात्राशीती अध्याय तुम्हाला एलिक्युला बराच वेळेस विचारला जाऊ शकतो. यामध्ये विरुद्ध आहार तुम्हाला अजीर्ण आहे, त्यानंतर काय आम तुम्हाला आमचे प्रकार आहे वगैरे. तर ह्यामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचा अध्याय. ह्या अध्यायाचे आपण नोट म्हणजे IMP दिलेत आहेत, तुम्ही ते बी पाहू शकता. टू द पॉईंट तुम्हाला जर माहीत असेल तर छानच आहे तुमचं. आणि हे अध्याय तुम्हाला चांगले करून घ्यायचे. काय करायचं हे अध्याय आता हे तिसऱ्या दिवशीच हे होतं. चौथ्या दिवशी तुम्हाला हे 2 करायचे. तेच म्हणल्याप्रमाणे की अगोदर तिसऱ्या दिवशीचा रिव्हिजन करायची तुम्हाला आणि मग चौथ्या दिवशीकडे जायचे आणि चौथ्या दिवशी तुम्हाला 2 अध्याय असे घ्यायचे. तशाच प्रकारे 5व्या दिवशी तुम्हाला काय करायचे 5व्या दिवशी तुम्हाला हे 2 अध्याय घ्यायचे. कोणते 2 अध्याय की द्रव्यविज्ञानीय अध्याय आणि रसभेदी अध्याय. यामध्ये रसभेदी अध्याय खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला एसिक्यूला बराच वेळ क्वेश्चन दिसतील ह्याच्यावरती की विचारतील. तर महत्त्वाचे अध्याय ते सगळेच अध्याय मस्ट आहेत, पण ह्याच्यात मी जे सांगतो ते खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला हे अध्याय करून घ्यायचे. 5व्या दिवशी हे अध्याय एवढे करून घ्यायचे. त्यानंतर गेलं पुढं 6व्या दिवशी. तर 6व्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला की दोषादी विज्ञानीय अध्याय आणि दोषभेदी अध्याय हे तुम्हाला 6व्या दिवशी मस्त अध्याय करून ठेवायचे. ते 2 अध्याय त्या दिवशी तुम्हाला 2 कंप्लीट करून ठेवायचे. तसंच जर गेलं 7व्या दिवशी तर दोष उपक्रमनीय अध्याय. यावर्षी चान्सेस आहे उपक्रमनीय की एक उपक्रम पडाल वगैरे वातपित्त कफपैकी. ह्यामध्ये फक्त 3 उपक्रम करून घ्यायचे तुम्हाला मस्ट गरजेचे. ह्या उपक्रमावरच ह्या चॅप्टरवरती तुम्हाला क्वेश्चन दिसेल. त्यानंतर द्विध उपक्रमनीय अध्याय हे बी छान अध्याय. ह्यात काय म्हणजे बृहन संतर्पण वगैरे तुम्हाला दिसून देईल आणि त्यानंतर अतिस्थूल अतिकृष चिकित्सा वगैरे तुम्हाला लक्षात दिसून येईल. तर हे 7व्या दिवशी तुम्हाला हे 3 अध्याय करून घ्यायचे. खालचा जो 15वा अध्याय शोधादी गण संग्रह अध्याय यामध्ये तुम्हाला फक्त MCQ दिसतील ह्या अध्यायावरती. ह्यावरती तुम्हाला क्वेश्चन नाही दिसणार सहजासहजी SCQ पण ह्यावरती तुम्हाला फक्त MCQ दिसते. यामध्ये फक्त गण पाठ करायला आहे. त्यामध्ये एवढा काही इम्पॉर्टंट नाही, पण MCQला तुम्ही एकदा वाचून ठेवलेलं बरं आहे की तुमचा MCQ आलाच जर एखाद दुसरा तर तो बी बरोबर होईल तुमच्या. जर हे अशा प्रकारे होतं ह्याला नंतर वेटेज द्या. ह्या अध्यायाला राहिलेले हे 2 अध्याय तुम्ही मस्ट अगोदर करून ठेवा. अशा प्रकारे 7 दिवसाचा आपला अष्टांग हृदयाचा प्लॅन होता की 7 दिवसामध्ये आपण पूर्ण रिव्हिजन काय म्हटलं विथ म्हणजे काय अभ्याससोबत रिव्हिजन काय म्हटलं स्टडी प्लस रिव्हिजन आपण असं दोन्ही प्लॅन मिळवलेला आहे. आणि हे अशा प्रकारे तुम्ही छान अभ्यास करून अष्टांग हृदयाचं करू शकता. तेच आता वेटेज पाहायला गेलं तर पुढं पुन्हा चरकसहितच 50 मार्कचं वेटेज. आता अष्टांग हृदय नुसतं करून आपलं चालणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणखी आपल्याला काय करायचं आहे चरकसहितसुद्धा करायची आहे सोबत. तर आपल्याला काय करायचं चरकसहितसुद्धा करायची. आता चरकसहितच 50 मार्कचं आपल्याला वेटेज आहे. चला तर आता काय बनवलं आपण आता चरकसहितच तेच प्लॅन बनवला 6 दिवसाचा प्लॅन. टोटल ओव्हरऑल आपण 13 दिवसाचा प्लॅन होता, पण काही विद्यार्थ्यांचं नाहीच कंप्लीट झालं तर 15 दिवसाचा आपण प्लॅन असा मागं पुढं धरलेला आहे की 15 दिवसामध्ये कव्हर होऊ शकतो. आजपासून जर पेपरकडे पाहायला गेलं तुमच्याकडे जवळपास आजपासून 18 दिवस आहेत तुमच्याकडे पेपरकडे. तर 18 दिवसामध्ये तुम्ही जवळपास चांगला सिलेबस सगळ्या प्रकारे कव्हर करू शकता. पण आपण काय केलं आहे की 15 दिवसात धरलं आहे. 15 दिवस हे उरलेले जे 3 दिवस असतील तर त्यामध्ये तुम्ही छानपैकी रिव्हिजन वगैरे करा. तर आता काय आपण चरकसहितच पाहतो ह्यामध्ये 50 मार्कचं वेटेज जे 6 दिवसाचा प्लॅन बनवते. आता 6 दिवसामध्ये काय पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे तेच की जे अगोदर अष्टांग हृदय तुमचं कंप्लीट झालं त्यामध्ये तुम्ही काय करायचं आता चरकसहित सुरू करायची. मग काय दीर्घजीवित अध्याय घ्यायचा आणि अपामार्ग तंडुली अध्याय घ्यायचा. ते पहिल्या दिवशी 2 अध्याय करायचे. तुम्हाला यामध्ये तुम्हाला IMP पाहू शकतात. नाही तर स्वतःचं तुम्हाला छानपैकी अभ्यास असेल तर तुम्ही तुमचे बी स्वतःचे यात करू शकतात. तुम्हाला जे वाटतं IMP एवढे मस्त नाही तुम्हाला आणखी याच्यावर पडू शकतो तर तुम्ही तुमचे सुद्धा क्वेश्चन ॲड करू शकतात आणि छानपैकी अभ्यास करून घ्या सगळं तुम्ही. त्यानंतर झाले पहिल्या दिवशी. त्याच प्रकारे दुसऱ्या दिवशी गेलं आरागवदी अध्यायानंतर षडविरेचन शत आश्रितीय अध्याय हे तुम्हाला महत्त्वाचे अध्याय मस्ट हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी करून घ्यायचे. सांगितल्याप्रमाणे तेच पहिल्या दिवशीचा अध्याय दुसऱ्या दिवशी सुरू व्हायच्या अगोदर पहिल्या दिवशीच रिव्हिजन करून घ्यायची तुम्हाला आणि मग दुसऱ्या दिवशीकडे जायचं आहे. तसंच करायचं आहे. त्यानंतर पुढे गेलं तर मात्राशीती अध्याय आणि तस्यवशीती अध्याय खूप महत्त्वाचे अध्याय मस्ट आहेत. मात्राशीती तिकडं पण आणि इकडं पण दोन्हीकडे बी मात्राशीती आपल्याला खूप महत्त्वाचा अध्याय आणि हे तुम्हाला छानपैकी प्रिपेअर करून ठेवायचं आहे. तसे प्रकारे झाले. त्यानंतर आता काय करायचं आहे पुढचं घ्यायचं तुम्हाला तिसऱ्या दिवशी हे झालं. त्यानंतर चौथ्या दिवशी काय करायचं न वेगानधारणीय अध्याय आणि इंद्रिय उपक्रमनीय अध्याय खूप मस्त आहे.
वेगानं धारणे अध्याय यावरती तुम्हाला एल पाहायला मिळू शकतो, की दरवर्षी एक वेगावरती आपल्याला नाही का कोणते वेग धारण करू नये, कोणते वेग धारण करावे, म्हणजे काय धारणे वेगवर एसिक्यू न धारणे वेगवरती एल तुम्हाला पाहायला मिळू शकतो ॲज काय अष्टांग हृदय किंवा चरक संहितानुसार. तर तुम्ही महत्त्वाचा अध्याय प्रिपेअर करून ठेवा. त्यानंतर इंद्रिय उपक्रमणे अध्याय हा खूप मस्त आहे, महत्त्वाचा आहे, करून ठेवा. त्यानंतर पुढे जर पाहायला गेलं तर मग काय 5व्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला, की खुड्डाक चतुष्पाद आणि काय महाचतुष्पाद एल तुम्हाला दरवर्षी यावरती पाहायला मिळतो. दरवर्षी महाचतुष्पादवर एल असतो, खुड्डाक चतुष्पादवर बी एल येतो. 2 अध्याय खूप महत्त्वाचे. फक्त टू द क्वेश्चन 2 क्वेश्चन आहेत, तेवढेच क्वेश्चन करून ठेवायचे तुम्हाला. दुसरं काही शिल्लक वाचायचं नाही आहे. 2 क्वेश्चनमध्ये तुमचे 2 अध्याय होऊन जाते ते. आणि हे खूप महत्त्वाचे अध्याय आपण क्वेश्चन दिलेच आहे, तेवढे क्वेश्चन तुम्ही बघून घ्या त्याचे काय त्यामध्ये काय दिलं आहे काय नाही. आणि हे तुमचा 5व्या दिवशी प्लॅन होता. 5व्या दिवशी तुम्हाला कंप्लीट एका दिवसामध्ये 2 अध्याय होऊन जातील. त्यानंतर 6व्या दिवशी तुम्हाला काय करायचं की तिस्त्रेशनी अध्याय आणि वातकलाकलीय अध्याय खूप महत्त्वाचं. वातकलाकलीयचं मागच्या वर्षीच आपल्याला एसिक्यू पाहायला मिळाला होता पेपरमध्ये. आणि त्रिशनीमध्ये त्रियशन वगैरे तुम्हाला पाहायला मिळू शकतो पेपरमध्ये एसिक्यूसाठी. तर खूप मस्त आहे, पेपरमध्ये करून ठेवा. 2 अध्यायावरती सहजासहजी एसिक्यू तुम्हाला पाहायला मिळते पेपरमध्ये. तर एसिक्यू सहजासहजी दिसते, पण बाय द चान्स जर एलिक्यूचा वेटेज आहे 2 चॅप्टरला एलिक्यू दिसला तर दिसू शकतो, पण सहजासहजी एलिक्यू नाही, पण ह्याची एसिक्यूची वेटेज आहे. तर छान प्रिपेअर करून ठेवा. अशा प्रकारे आपण ते किती अष्टांग हृदयाचे 7 आणि चरक संहिता 6 असे टोटल ओव्हरऑल 13 दिवसाचा प्लॅन बनवला होता आपल्या काय अभ्यासासाठी, पूर्ण अभ्यास प्लस रिव्हिजन. आता काही विद्यार्थी ह्यासाठी काय करू शकता, तुम्ही रिव्हिजन सिरीज म्हणून बी सुद्धा तुम्ही हे करू शकता. त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. त्याचा अभ्यास छान झाला त्याने रिव्हिजन म्हणून पण अशा प्रकारे करू शकता. आणि ज्यांचा आणखी सुद्धा अभ्यास नाही त्यांनी किती 15 दिवसामध्ये ह्याचा छान अभ्यास करून तुम्ही करू शकता. 15 दिवसामध्ये तुमचा छान अभ्यास होईल आणि ओव्हरऑल ह्याचे तुमचे पासिंग इझिली होऊन जाईल. तर यामध्ये छानपैकी तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे आणि टेन्शन वगैरे काही घ्यायचं नाही, ओव्हरथिंक करायचं नाही. आणखी बी 18 दिवस आहेत, खूप येत. आणखी 15 दिवसामध्ये तुमचा अष्टांग हृदय म्हणजे संहिताचा छानपैकी सिलेबस कव्हर होऊन तुमचं विथ रिव्हिजन होती. आणि उरल्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही छान आणखी रिव्हिजन करा, म्हणजे उरल्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही 2-3 वेळेस आणखी छान रिव्हिजन करू शकता. आणि फर्दर आणखी तुम्हाला काही व्हिडिओ येतील जेणेकरून तुम्हाला पेपर कसा लिहायचा काय नाही, आणि त्यानंतर कसे तुमचं संहिताच पेपरची मांडणी कशी असेल काय नाही तुम्हाला सगळं सांगण्यात येईल. तोपर्यंत फक्त तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपल्या चॅनलला जुडून राहा. आणि काय म्हणते आणखी जर काही कोणाला कळलं नसेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि रिव्हिजन हे तुम्हाला कळलं की नाही, हे रिव्हिजन कशाप्रकारे करायचं आहे काय नाही ते कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा एकदा. तर चालतं, भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.